ही फक्त चटणी नाही, ही आहे महाराष्ट्रीयन ताकद. एकदा चाखली की भाजी विसराल. आज बनवतोय आपण नॅचरल झणझणीत घरगुती हिरवी मिरची शेंगदाण्याची चटणी. भाकरी असो, पोळी असो की भात, ही चटणी म्हणजे लव. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. भाजलेले शेंगदाणे घ्या, ताज्या हिरव्या मिरच्या घ्या, लसूण, जिरे आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याची सालटे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे, भरपूर कोथिंबीर, जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ. सर्वात प्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्या. आधी शेंगदाणे खुसखुशीत भाजून घ्या. मिरच्या, लसूण हलके परतून घ्या. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये हिरवी मिरचीचे काप करून टाकायचे, जेणेकरून तेलात ज्यावेळेस आपण हिरवी मिरची टाकतो त्यावेळेस ती उडते. त्यासाठी कधी पण मिरची तशीच अख्खी तेलामध्ये टाकायची नाही, ती फुटते. तर 2 भाग करून ॲड करायची कढईमध्ये. त्यानंतर खरपूस छान असे हिरव्या मिरच्या आणि लसूण हा दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. लसूण आणि ही क्रिस्पी आणि हिरव्या मिरच्या देखील ही क्रिस्पी झाल्या तर त्याची चव अतिशय भन्नाट होते. त्यानंतर जिरे आपल्याला फुलून घ्यायचे, जिरे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे बघा, मी थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची सारून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये तेलामध्ये जिरे हे व्यवस्थित फुलून घ्यायचे. जिरे चांगले फुलले की ते सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर देखील ही व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर ती धुतलेली असल्यामुळं तेलात टाकल्याच्यानंतर ते अशी वाफ सुटलेली आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करणार आहोत आपण शेंगदाणे. जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते देखीलही यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे आहे. व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर जो भाग त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि मिरच्या ह्या तुम्ही थोड्या तिखट देखीलही घेऊ शकतात आणि थोड्या फिक्क्या देखीलही घेऊ शकता. तुम्हाला जर झणझणीत ही शेंगदाण्याची चटणी हवी असेल तर तिखट हिरवी मिरची घ्या. आता हे सर्व साहित्य परतून तयार झालेलं आहे. गॅस बंद करून आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता सगळं मिक्सरमध्ये आणि तयार करा ही हिरवी सोनेरी जादू. सर्व साहित्य 1 चमचा, हे सर्व साहित्य थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून प्लस मोडवर चालू बंद करून आबडधोबड ही चटणी वाटून घ्यायची, किंवा तुम्ही ही खलबत्त्यामध्ये देखील ही कुटून घेऊ शकतात. व्यवस्थित आपण ही मिक्सरमधून देखील ही काढून ठेवली तर खूप दिवस टिकते. चपातीसोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत अतिशय चवीला अप्रतिम लागते. आणि ही तोंडी लावण्यासाठी देखील ही खूप छान आहे. हलकी फुलकी भूक जरी असली त्यावेळेस आपण ही शेंगदाण्याची चटणी खाऊ शकतो. आता 1 चमचा घेताच डोळे बंद होतात आणि तयार ही हिरवी सोनेरी जादुई चटणी. 1 चमचा घेतात, डोळे बंद होतात आणि म्हणतं आईच्या हातची चटणी आवडली. ही रेसिपी सर्व नाही केली तर तुमचं नुकसान आहे, कारण ही चटणी नाही, ही आमची घरगुती ब्रँड रेसिपी. अशीच ओरिजिनल महाराष्ट्रीयन रेसिपी हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढची रेसिपी आहे अजून भन्नाट आणि भारी. तर पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.